विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. सरकार संविधानाप्रमाणे चालतं, दबावाने नाही. एकाचं ओरबाडून दुसऱ्याला असं करणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्ट भूमिका. एखादा मंत्री ओबीसी म्हणून त्यांना टार्गेट करणं योग्य नाही. चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणीवपूर्वक कोणाचेही प्रमाणपत्र रद्द केलं नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं जरांगेंना उत्तर. मुख्यमंत्र्यांकडून फक्त बावनकुळेंची पाठराखण नसून मराठ्यांना उघड धमकी. फडणवीसांनी मराठ्यांबाबत अन्यायकारक बोलू नये, जरांगेंचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंच्या नियुक्तीवर कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल. शिंदेंची मुख्य नेता नियुक्ती लोकशाही विरोधी. 2018चा घटनाबदल असंविधानिक, तर शिंदेंची नियुक्ती संविधानिक कशी? सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद. पक्षफुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही. शिवसेना पक्ष चिन्ह देण्याचा निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झालाय. कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगावर ताशेरे. निवडणूक आयोगाकडून संविधान आणि घटनेचा भंग. कपिल सिब्बल यांनी आयोगाच्या निकालाची पिसं काढली. संजय राऊतांचा निशाणा. ठाकरेंच्या वकिलाकडून निवडणूक आयोगाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न. वकिलांकडून त्याच मुद्द्यांवर युक्तिवाद. आम्हाला वेळ मिळेल तेव्हा बाजू मांडू. शिंदेंच्या सेनेच्या नरेश मस्केंची प्रतिक्रिया. शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात. उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार. कपिल सिब्बल आणखी युक्तिवाद मांडणार. गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश मृत्यू प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशी. आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. तर राज्यातील आश्रमगृहांचं मूल्यमापन होणार. सुविधा नसल्यास थेट कारवाई. मंत्री अशोक उईकेंची माहिती. अहिल्यानगरमधील मनपा कर्मचारी धीरज परदेशींची हत्या. कपाळावरील भगव्या टिळ्यामुळे हत्या झाल्याचा आमदार संग्राम जगताप यांचा आरोप. हत्यारांना फाशीच होणार. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर जगताप पडळकरांनी आंदोलन मागे घेतलं. मनोज जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये डिफेंडर कारची सर्वत्र चर्चा. महागडी गाडी कुणाची? सोशल मीडियामध्ये चर्चाला उधाण. तर गाडी कार्यकर्त्याची, जरांगेंचं वक्तव्य. मुंबई उच्च न्यायालयाकडून एफडीएची पुन्हा एकदा कानउघडणी. तुम्ही तलवारीचा वापर डास मारण्यासाठी करता. एफडीए केवळ आपल्या अधिकारांचं प्रदर्शन करतंय, कोर्टानं फटकारलं. फुकेत दिल्ली विमान टर्ब्युलन्स घटनेमध्ये धक्कादायक खुलासा. पायलटनं गांजाचं सेवन केल्याचं समोर. घटनेसंदर्भात आंतरराष्ट्रीय चौकशी सुरू. एअर इंडियाच्या सीईओकडून मोका आणि डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट. भारत चीन सीमावाद पुन्हा पेटला. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग. अरुणाचलमधील लष्करी तणाव आणि सैनिकांमधील चकमकींबाबत परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका. एलएसी लगत शांतता आणि स्थिरता राखण्याचं आवाहन. अमेरिका इराणमध्ये शांतता करारासाठी अनुकूल परिस्थिती. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची माहिती. अमेरिका इराणमध्ये सामंजस्य करार होण्याची शक्यता. अत्याचार प्रकरणी क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला 3 दिवसांची पोलीस कोठडी. लग्नाचा आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप. बंगाल पोलिसांकडून अभिषेक पोरेलला अटक. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.